मंत्री धनंजय मुंडे यांनी काल भगवानगडावर जात मंतश्री नामदेव महाराज शास्त्री यांची भेट घेतली आणि त्या भेटीनंतर आता पुन्हा धनंजय स्वर्गवासी संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख हेही जाणार आहेत, ते आपल्यासोबत आहेत। काय सांगाल, हे सगळं आज प्रकार घडला, आरोप अत्याचार चालले, त्यानंतर तुम्ही जे आहेत ते मंतश्री नामदेव महाराज शास्त्री यांची भेट घेणार आहेत, कधी भेट घेणार आहेत आणि भेटीमध्ये कोण कोण असणार आहे? भेटीमध्ये ज्या खंडणीखोरांनी ज्या दलित बांधवाला मारलं होतं काठ्यांनी, ते दलित बांधव असतील, त्याच्या घरचे कुटुंबीय असतील आणि ज्यांची हत्या केली ते माझे भाऊ, या खंडणीखोरांनी माझे भाऊ आणि आमचं म्हणजे ज्यांना मारलं तर आमचं कुटुंब हे गडावर आम्ही जाणार आहोत। आणि जाताना ज्या काही अपुऱ्या गोष्टी बाबांना सांगितलेल्या आहेत त्या पूर्ण सांगणार आहोत, सगळा घटनाक्रम सांगणार आहोत। आणि हे सगळे लोक कुठं राहत होते, यांना गाड्या कुठं कुणी घेऊन दिल्या, हे कुठल्या ऑफिसमध्ये बसत होते, ह्यांच्या गाड्यावर कुणाचे फोटो लावलेले होते, हे आम्ही त्यांना स्पष्टीकरण सगळं देऊ आणि त्यांना न्याय मागू। सोबत कोण कोण असणार आहे, तुम्ही भेटीसाठी जाणार आहेत आणि कधी जाणार? सोबत गावकरी आणि कुटुंबीय असणार आहे आणि रविवारी आम्ही जाणार आहोत। आणि ही सगळी माहिती आमच्याकडं जी आहे उपलब्ध, जी की ऑफिशियली आहे, त्याच्यामध्ये CCTV आहेत, त्याच्यानंतर सगळे पेपर आहेत। आणि हे जे आरोपी आहेत ज्यांची मानसिकता बिघडली होती एक चापट मारल्यानं, त्या आरोपींवर किती गंभीर गुन्हे आहेत ह्याचे पेपर आम्ही प्रामुख्याने घेऊन जाणार आहे। काय व्हिडिओज पेपर देणार आहेत तुम्ही आता बोलताना, नेमकं काय काय देणार आहेत? CCTV फुटेज आहेत, आरोपीनं त्या दलित बांधवाला मारलेलं त्याचे CCTV फुटेज आहेत। आणि त्यांच्यावर जे गंभीर आरोप आहेत 5, 10, 15, 20, 22पर्यंत त्यांच्यावर गुन्हे आहेत, त्या जे आरोपी आहेत ते सगळे कागदपत्र आम्ही बाबांकडे देऊ आणि बाबांना न्याय मागू। आम्हाला बाबा न्याय देतील अशी आमची अपेक्षा आहे। तुम्ही आत्ता तुमच्या बोलताना चर्चेमध्ये म्हणाले की आरोपींना कोणीतरी पाठबळ देते, नेमकं काय म्हणायचं होतं तुम्हाला? तेच बोललो मी आत्ता। ऑफिसवर बसत होते आरोपी, मग कुठल्या ऑफिसवर बसत होते, समाजात फिरताना काय बोलत होते, कुणाचं नाव घ्यायचे, गाडीवर कुणाचे फोटो लावायचे, हे देखील आम्ही त्यांना पुराव्यातून दाखवणार आहोत, स्पष्ट करणार आहोत। निश्चितच हे होते स्वर्गवासी संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख। जे काही आज नामदेव शास्त्री महाराजांनी हे केलेलं आहे त्यावर आम्ही नामदेव शास्त्री महाराज यांची भेट घेणार आहे आणि त्यांना या प्रकरणातले सगळे पुरावे देणार असल्याचं धनंजय देशमुख यांनी सांगितलं आहे। कॅमेरामन आप्पासाहेब सह मी रमेश चेंडके, TV9 मराठी, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।